सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। भोगावती कारखाना परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये आधुनिकता आणण्यासाठी आणि ऊस उत्पादन वाढीसाठी माहिती मिळावी या उद्देशाने स्वर्गीय पी.एन. पाटील यांच्या 73व्या जयंतीनिमित्त कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी केलंय। भोगावती कारखाना स्थळावर कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांच्या 73व्या जयंतीनिमित्त भोगावती साखर कारखान्याच्या वतीनं भोगावती भूमाता कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। 4 दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते आणि केडीसीसी बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्यासह संचालकांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी सुरुवात झाली। कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाचा हेतू कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी स्पष्ट केला। कृषी प्रदर्शनाचे आयोजक भविष्य वेध ग्रुप कंपनीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ पाटील, क्रांतिसिंह पवार पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। या कृषी प्रदर्शनामध्ये कृषीविषयक उत्पादनांचे विविध स्टॉल्स, प्राणी, पशुपक्षी, विविध स्पर्धा, महिलांसाठी होम मिनिस्टर, कृषीविषयक व्याख्यानं होणार आहेत। 5 जानेवारीला भोगावती कारखाना कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार तसंच विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या सभासदांच्या मुलांना गौरवण्यात येणार आहे। त्याचबरोबर कृषी प्रदर्शनाची सांगताही होणार आहे। 4 दिवसाच्या कृषी प्रदर्शनाच्या काळामध्ये कारखान्याकडून 3 ते 5 जानेवारी या दरम्यान महिला आणि सभासद तसंच त्यांच्या कुटुंबियांना साखर कारखाना पाहण्याची संधी मिळणार आहे। ऊसापासून साखर निर्मिती कशी केली जाते याची माहिती ज्या त्या विभागातील तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे। तसंच या 4 दिवसांमध्ये कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सभासदांना ऊसाचा रस मोफत दिला जाणार आहे। उद्घाटन प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे, कार्यकारी संचालक सागर पाटील, जनरल सेक्रेटरी संजय पाटील, उदय मोरे यांच्यासह संचालक आणि विविध विभागांचे अधिकारी, सभासद उपस्थित होते।